नाशिक शहरातील स्वच्छता व्यवस्थापनासाठी महापालिकेकडून दिलेल्या घंटागाडीच्या ठेक्यात गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे. शहरातील विविध भागातील व्यापाऱ्यांकडून, हॉटेल व्यावसायिकांकडून तसेच सामान्य नागरिकांकडूनही कचरा उचलण्यासाठी बेकायदेशीर पैसे घेतल्याचे प्रकार सध्या समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आजचा सर्वात धक्कादायक प्रकार समाजसेवक पाशा शेख यांच्या बाबतीत घडला. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा उचलण्याची विनंती घंटागाडी चालकाला केली असता संबंधित चालकाने सरळ रुपये 2000ची मागणी केली. विशेष म्हणजे या संपूर्ण संभाषणाचा कॉल रेकॉर्डिंग समाजसेवक पाशा शेख यांनी माध्यमांसमोर आणले असून ते सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे नाशिक महानगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थापनाच्या कार्यप्रणालीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून घंटागाडी चालवणारे चालक ठेकेदारांच्या आडून नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप होत आहे. सध्या शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक कचऱ्याचे ढीग पडून असून घंटागाड्या वेळेवर येत नाहीत किंवा हप्ता न दिल्यास कचरा उचलण्यास नकार दिला जातो, अशी तक्रार नागरिक सातत्याने करत आहेत. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे याबाबतचे दुर्लक्ष आणि ठेकेदारांवर असलेली पकड यामुळेच हे सगळे प्रकार बळावत आहेत. हॅलो हॅलो. हा म्हणलं घंटा गाडीवाला बोलतो. हा बोला ना भाऊ. हा म्हणलं ते यांनी नंबर दिला होता काकानी, दोन काकानी. हा बोला ना अण्णा. मला उचलायचं ना वाटतं तुमचा. हो ना, ते पाठीमागचं आपल्या हायवे कडून. हा चालू ना, घेतो उचलून. किती पैसे? किती देऊ तुम्हाला भाऊ? आता 2 गाड्या भरतील तिथं. किती द्यावं लागेल बघा, सांगा ना मला. कमीत कमी 1000 रुपये ट्रिप. 2000 रुपये द्या. बरं बापरे. हं. हो बाई, 2000 रुपये राव यार. आम्ही मी तुम्हाला ओळखतो माहिती का? हा ना यार, मी एवढी सेवा करतो नाशिकच्या लोकांची. चला ठीक आहे, मी ऐका ना, हा. राहू दे तुम्ही. एवढे पैसे नाही हो भाई. 2000 रुपये कचरा भरायला द्यायचं एवढे. बरं तुम्ही ऐका राहू ना. द्या, मी ऐका ना, हा. राहू द्या. मी त्या मालकाला सांगतो, त्या प्लॉटवाले ऑलरेडी सांगितलं त्याला काल. मी तो मालेगावला जायला होता, डॉक्टर मोरे, तर तो म्हणे मी बोलतो अधिकाऱ्याशी तर ते घेऊन जातील. राहू द्या, एवढे नका. 2000चा भाऊ कुठून आणायचे ना 2000. बरं तुम्ही सांगा ना. अहो भाई, एवढे नाही ना हो. 500-700 रुपये ठीक आहे. मी पण मदत करतो. तुमचे झोपडपट्टीवाल्यांना किती गाड्या फ्री आहे नाना माझे. मी बॉड्या उचलतो रस्त्यावरचे. हा मला माहिती ना. काय आता जर असे लोक, मी जर लोकांची सेवा करतो, कोणी मलाही मदत केली पाहिजे. आता 2000 रुपये देणं बरं, शक्य आहे ऐका का? ना, मी ना ते पोरं पाठवतो, तुम्ही बोलून घ्या त्यांना. बस. हो बरं, चालतं हो. लेखानगरला आमचं ॲम्ब्युलन्स ऑफिस आहे, किजेन ॲम्ब्युलन्स सर्व्हिस म्हणून. तिथे पावसा पाण्याचं जे झाडांचा किरकोळ पाला पाचोळा होता, ते आम्ही सगळं साफसफाई करून एका ठिकाणी लावलेलं आहे. साधारण ते या गोष्टीला 1.5 महिना झाला. तर नगरपालिकेचे जे गाड्या आहेत, जे घंटागाडी प्रोजेक्ट आहे, तर हे येतं आमच्या एरियामध्ये, पण ते कचराच घेऊन जात नाही. मग आम्ही दररोज त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतो की सामान वगैरे, आमचं कचरा वगैरे इथनं ते काढून घ्या. तर ते लोक लक्ष देत नाही आणि पैशांची मागणी करतायत की कचरा नेण्याचे 1000 रुपये द्या, 2000 रुपये द्या, 3000 रुपये द्या. आता 1.5 महिन्यापासून असंच प्रकरण चालू आहे. आजही आम्ही एका घंटागाडीवाल्याला थांबून रिक्वेस्ट केली की पावसा पाण्याचे दिवस आहे, घाण वगैरे होते, मच्छर होत आहे, डेंग्यू वगैरेचे आजार चालू आहे. सध्या कोरोनाचा पण सध्या विषय आहे. त्या संदर्भात मी रिक्वेस्ट करतोय, तर सदर घंटागाडीवाला डायरेक्टली फोन करून आमच्याकडे पैशांची मागणी करताय. तर आम्ही पत्रकार बंधूंना त्याचा नंबर आणि रेकॉर्डिंग शेअर केलेली आहे. तर सहकार्य करा गोरगरीब लोकांना. आम्ही पण सेवा करतो, डेड बॉड्या उचलणं, पेशंट उचलणं, आणि आमच्याकडनं पैशांची मागणी होती, ते चुकीचं आहे. ठीक आहे, कचरा आज न उद्या जाईल, पण त्याच्यापासून जे जीवजंतू घाण होणार, जे रोगराया होणार, त्याचं काय करणार? हे प्रश्न माझा आहे नगरपालिकेला व घंटागाडीचे जे काही अधिकारी असतील. तर रिक्वेस्ट आहे, पैसे नका मागू, तुम्ही स्वच्छता अभियान राबवा. भारत सरकारचं पण एक मोठं आहे स्वच्छता अभियान. तर तुम्ही पैसे मागून अभियान राबवता का काय, नेमकं सर्व्हिस देऊन राबवता ते? तर तेवढं रिक्वेस्ट आहे आमची की बघा, गोरगरिबांना मदत करा आणि घाण वगैरे थोडं उचलत जरा असते. जय हिंद, जय महाराष्ट्र.